विविध कारणांमुळे कायम चर्चेत असलेला व अचानक भाववाढीमुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा पुन्हा एकदा वाढलेल्या किमतीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे। रोज साधारण 20 ते 30 रुपये विकला जाणारा हा कांदा आज 100 ते 120 रुपये किलोने विकला जात आहे। आणि या कांद्याचे नाशिकमधील भाव काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। मी मोराडे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा व्यापार करतो। आता जे बाजार वाढलेले त्याचं कारण असं की मागच्या वर्षी खराब हवामान होतं, प्रोडक्शन कमी झालं। प्रोडक्शन खूप कमी झाल्यामुळं कांद्याचे बाजारभाव जे असतात ते मागणी आणि पुरवठा या दोन गोष्टीवर बाजारभाव असतात। कांद्याचं प्रोडक्शन कमी झालं, MP मध्ये माल खराब झाले, त्याच्यामुळं मग ते शॉर्टेज तयार झालं, त्याच्यामुळं मग ते बाजार वाढले। आताच्या सध्या स्थितीमध्ये आमच्या बाजार समितीमध्ये म्हणजे आमच्या ओव्हरऑल नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजार 3500 ते 4000 रुपये क्विंटल सरासरी विकत आहे आणि पुढं पण बाजार टाईटच राहणार आहे। कांद्याचे काय उन्हाळी कांदे असतात, हे साठवलेले कांदे असतात, सध्या तेच चालू आहे। नवीन कांद्याला अजून टाईम आहे, दिवाळीनंतर नवीन कांदे चालू होतील, तोपर्यंत बाजार टाईटच राहणार आहे। आता हे जे उन्हाळ कांदे हे साठवलेले म्हणजे हे उन्हाळ्यामध्ये निघतात, साठवणूक केली जाते, शेतकरी साठवतात, व्यापारी पण साठवतात। पण मागच्या वर्षी खराब हवामानामुळे मालाचं प्रोडक्शन कमी निघालं, त्याच्यामुळे साठवणूक कमी झाली आणि मागणी पण भरपूर आहे। देशांतर्गत मागणी आहे, विदेशातून पण मागणी आहे, त्याच्यामुळे बाजारभाव वाढलेले। आज जे कांद्याचे बाजार आहे 3500 ते 4000 रुपये क्विंटल, हे बऱ्याच दिवसापासून टिकून आहे। गव्हर्नमेंटने जर 40% जे एक्सपोर्ट ड्युटी लावलेली आहे निर्यात शुल्क, ते जर हटवलं तर अजूनही बाजार वाढू शकतात। सर्वसामान्यांच्या खिशेला चटका लावणारा आणि चटकन डोळ्यात पाणी आणणारा असे या कांद्याचे भाव आपण आज जाणून घेतले आहे। आणखीन काही दिवसात ह्या कांद्याचे भाव असेच राहिले तर सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडेल की हा कांदा खायचा की नाही।